राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले। विशेष म्हणजे पडळकर यांचे नाव न घेता करारा जवाब मिलेगा असा इशारा सुहास देसाई यांनी दिलाय। डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे काल विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडून डॉक्टर आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर आव्हाड हे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली। या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र चोराला अटक करा, मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा दिल्या। तसेच पडळकर यांच्या प्रतिमेत जोडे मारले। यावेळी सुहास देसाई यांनी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? सत्ताधारी पक्षात असल्याने ही दादागिरी केली जात असेल तर ती लोकशाहीचा खून आहे। गुगलवर एका महाशयाचे फोटो आहेत, माझ्या हातात हा फोटो गुगलवरून घेतलाय असे लोक जर नेतृत्व करणार असतील तर महाराष्ट्राचे काय होणार? आमच्या जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र हा षडयंत्र नाही, पण गोष्टीचा करारा जवाब मिलेगा असा इशारा त्यांनी दिला आहे। सरकारी रुग्णालयामध्ये उपचार योग्य प्रकारे मिळत नाहीत अशी सार्वत्रिक तक्रार असली तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात मात्र याला अपवाद ठरत आहे। गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व धर्मदाय रुग्णालय योजना अंतर्गत मोफत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळवून देण्यात ठाणे सिव्हिल रुग्णालय मानवता धर्म पाळत आहे। सिव्हिल रुग्णालयात दररोज साधारणतः 600 ते 700 रुग्ण उपचारासाठी येत असून काहींवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया व उपचार नियमितपणे पार पडले जातात। रुग्णालयात काही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा गरजू रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची कार्यपद्धती ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वीपणे राबवली जात आहे। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज म्हांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 2024-25 या कालावधीत जिल्हा रुग्णालय ठाणे येथून सुमारे 50 गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात आले। रुग्णालयात उपचार शक्य नसलेल्या जटिल प्रकरणामध्ये संबंधित रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच धर्मदाय रुग्णालय योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्यावर चांगले उपचार करण्यात आले आहेत। यामध्ये कर्करोगाचे 5 रुग्ण, 2 गुडघा प्रत्यारोपण, हृदयविकार व संबंधित उपचाराचे 3 रुग्ण आदी इतर गंभीर आजारी रुग्णांवर डी.वाय. पाटील रुग्णालय, कल्याण कॅन्सर सेंटर, बेतनी हॉस्पिटल, भक्ती वेदांत हॉस्पिटल, कौशल्य मेडिकल फाउंडेशन आदी इतर रुग्णालयामध्ये मोफत उपचार करण्यात आले आहेत। गरजू व गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय आरोग्य योजना आणि सिव्हिल रुग्णालयाची सेवा केंद्रित कार्यशील ही अशा रुग्णांसाठी एक मोठा दिलासा ठरते। मागील काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्ती करण्यावरून राजकीय वातावरणात अनेक बदल झाल्याचे दिसून आले। अशातच मराठी भाषा जपण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले। तसेच हिंदी भाषा सक्ती विरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनानंतर राज्य सरकारने हिंदी सक्ती विषयीचा निर्णय मागे घेतला असला तरी या प्रकरणानंतर मराठी विषयीचे प्रेम विविध माध्यमातून दिसून येत आहे। यंदा राख्यांमध्येही मराठी भाषेचा मुद्दा उमटत असून मराठी भाषेचा मुद्दाही उमटत असताना दिसून येत आहे। भाऊ बहिणींच्या नात्याची वीण जपणारा रक्षाबंधन सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय। यासाठी ठाणे शहरातील बाजारात विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्यात। यामध्ये यंदा मराठी भाषेविषयी संदेश देणाऱ्या आशयाच्या राख्या तयार करण्यात आल्या आहेत। या राख्यांवर प्रेमाने बोला, मराठी बोला, रुजू मराठी, बोलू मराठी, मराठी भाषा गोड, मी मराठी शिकणार, आपण मराठी शिकूया, जय महाराष्ट्र असे संदेश देण्यात आलेत। तर इतर राख्या खरेदी केल्यावर ही राखी मोफत दिली जात आहे। यासोबतच दरवर्षीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेली राखी देखील मोफत दिली जाणार आहे। यासाठी एकूण 6 प्रकारच्या राख्या तयार करण्यात आल्या आहेत। यंदा राख्यांमध्ये 30हून अधिक विविध प्रकार पाहायला मिळत आहेत। लहान मुलांसाठी विश्वचषक, कॅमेरा, मॅगी, बर्गर, स्कूटर, चंद्रयान, हत्ती, शिवराजमुद्रा अशा विविध गोष्टींच्या राख्या दाखल झाल्यात। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ यांची छोटी प्रतिमा आणि त्याखाली स्वामी असे अक्षरात लिहिलेली राखी देखील पाहायला मिळत आहे।
तसेच कुंदन, कार्टून, पर्यावरणपूरक, गोंडा, सोने, चांदी, रेशमी, फॅन्सीच्या राख्या उपलब्ध आहेत. ठाणे शहरातील वामाक्षी राखी या दुकानात 50 महिलांच्या मदतीने राखी तयार केली जात आहे. येथे 1 रुपयापासून ते 5,000 रुपयापर्यंत राखी विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे ते कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पाचे काम सुरू आहे. यासाठी घोडबंद रस्त्यावरील ओवळा आणि कासारवडवली येथील स्थानकाचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असून या स्थानकावर ये-जा करणाऱ्या जिन्याचे बांधकाम भर रस्त्यात करण्यात येत आहे. या कामाच्या त्रुटीवर बोट ठेवत MMRDAचा हा मोहम्मद तुकलगी कारभारात असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे ओळा माजिवडा विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांनी केला आहे. घोडबंद रोड मुख्य रस्त्याचे सेवा रस्त्यात विलिनीकरणाचे काम सुरू असून या रस्त्याच्या मधोमध मेट्रो स्थानकाचे जिने उभारण्यात येत आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानकाचे जिने रस्त्याच्या कडेला तयार करणे अपेक्षित आहे. परंतु हे जिने सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध म्हणजेच भर रस्त्यात उभारण्यात येत आहेत. हा MMRDAचा हा मोहम्मद तुकलगी कारभार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे ओळा माजिवडा विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांनी केला असून त्याचबरोबर एका लेखी पत्राद्वारे MMRDAचे महानगर आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे. ठाणे ते कासारवडवली मेट्रो 4ची घोडबंद रस्त्यावरील ओळा आणि कासारवडवली ही स्थानके बांधून तयार झालीत. मेट्रो 4चे काम गेली काही वर्ष सुरू असून गेल्या वर्षी घोडबंद मुख्य रस्त्याचे दोन्ही सेवा रस्त्यामध्ये विलिनीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मेट्रो आणि घोडबंद रस्ता व सेवा रस्ता विलिनीकरणाचे काम ही दोन्ही कामे MMRDA कडून करण्यात येत असून या जिन्यासाठीचा खर्च वाया जाणार असल्याने या नुकसानीचा मोहम्मद तुकलगी कारभार जबाबदार कोण असा सवालही मणेरा यांनी उपस्थित केला आहे. कापूरगौडी ते लोढा आमारा संकुलापर्यंत दोन्ही बाजूने 60 फुटाचे रुंदीकरण सुरू आहे. मात्र रस्त्याचे रुंदीकरण सुरू असतानाच आता उड्डाणपूल मागणी होत असून याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांनी विरोधाची भूमिका घेतली. माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी उड्डाणपुलाची मागणी केली. त्यावर आवश्यक बाबींचा सर्वे करून निर्णय घेतला जाईल असे ठाणे महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय मोदे यांनी सांगितले. तर रुंदीकरणाचे काम अपूर्ण असताना त्यात उड्डाणपुलाची मागणी का होत आहे असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. कापूरगोडी नाका ते कोलशेत दरम्यान 10 वर्षात झपाट्याने विकास झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभी राहिली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. त्यासाठी ठाणे महापालिकेकडून कापूरगोडी नाका ते कोलशेत दरम्यान दोन्ही बाजूने 60 फुटापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. यासाठी पालिकेने रस्ता रुंदीकरण बाधित झालेल्या दुकान घरांचे पुनर्वसन सुद्धा सुरू केले आहे. लोढा आमारा ते ढोकाळी गावापर्यंत रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर भविष्यातील गर्दीचा विचार केला तर या ठिकाणी पुलाची अत्यंत गरज आहे. वाहतूक कोंडीच्या मुक्तीसाठी हा पूल आवश्यक आहे. ठाणे महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे असे मत ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी उपस्थित केले आहे. तर 10 वर्षापासून ढोकाळी कोलशेत मुख्य रस्त्याचं रुंदीकरण प्रलंबित आहे. ते नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केले तर आहेत तोच रस्ता वाहतुकीसाठी पुरेसा होईल असं मत नंदीबाबा मंदिर देवस्थानचे विश्वस्त साईनाथ पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.